Hello students, in this video we are going to go through the explanation of 1.1 Rainbow After Rain, and we are going to discuss the question answers of this chapter. So let's start it. The first line is rain falls down in silver lines from the clouds in busy times. Now you all must have seen rains. तुम्ही सगळ्यांनी पाऊस पडताना बघितला असेल. पाऊस कसा पडतो तर पाऊस हा सिल्वर लाईन्स सारखा पडतो. कॅन यू ऑल सी दिस इन द पिक्चर? सिल्वर लाईन्स असा हा दिसतो जेव्हा हा पडत असतो. अँड फ्रॉम द क्लाउड्स इन बिझी टाइम्स. पाऊस कुठून पडतो तर पाऊस ह्या क्लाउड्समधून पडतो. रोड शाईन ब्राईट, लीव्स लुक न्यू, एव्हरीथिंग फील्स फ्रेश अँड ट्रू. रोड्स जे आहेत तुम्ही बघितलं असेल, पाऊस पडल्यावरती रोड्स कसे होतात, दे शाईन ब्राईट बिकॉज दे इज वॉटर ऑन द रोड्स. रोडवर पाणी असतो त्यामुळे ते शाईन करतात. आणि लीव्स लुक न्यू, लीव्स लुक व्हेरी फ्रेश, व्हेरी ग्रीन. पावसामुळे पानं पण कशी होतात, एकदम फ्रेश अँड ग्रीन होतात. आणि सगळ्याच गोष्टी कशा दिसतात तर फ्रेश अँड ट्रू दिसतात. When the rain says now I'll go, sun peeps out and starts to glow. आता जेव्हा पाऊस म्हणतो की आता मी जातोय, whenever the rain goes, जेव्हा पाऊस जायला निघतो तेव्हा काय होतं, क्लाउड्समधून आपल्याला सन हा दिसतो. थोडं थोडं सूर्य जो आहे तो क्लाउड्समधून बघताना दिसतो. वी सी द सन peeping out and it starts to glow. When we see the sun coming out of the clouds, जेव्हा क्लाउड्समधून बाहेर येतो तेव्हा तो काय होतो तर तो ग्लो होतो, ग्लो होताना दिसतो. कलर्स डान्स अक्रॉस द स्काय, रेनबो वेव्स अ ब्राईट हाय. नाव वी ऑल नो की जेव्हा जेव्हा पाऊस पडताना सनसुद्धा दिसत असतो. सनलाईट अँड रेन दोन्ही एकत्र येतात तेव्हा आपल्याला काय दिसतो आकाशात? व्हॉट डू वी सी इन द स्काय? रेनबो. दॅट मीन्स वी सी कलर्स डान्स अक्रॉस द स्काय. वी सी डिफरंट कलर्स इन द स्काय. Rain and sun together play, making beauty every day. Now this rain and sun, they are playing together in the sky and they are making beauty every day, every moment. Nature smiles, we smile too. Rain and rainbow, friends so true. So when it starts raining, we all can see the nature is smiles, the trees are happy, the birds are happy, the animals are happy, and we are smiling also because we also need rain. आपल्याला पण पावसाची गरज असते, हो की नाही? उन्हाळ्यामध्ये एवढा ऊन असतो, एवढा गरम झालेला असतो, आणि मग नंतर जेव्हा पाऊस पडतो तेव्हा आपल्याला छान असं थंड वाटतं, मस्त फ्रेश वाटतं. मग हे जे आहे पाऊस जो आहे, रेन जे आहे, त्या नेचरला पण स्माईल करवतात, हॅप्पी बनवतात आणि आपल्यालासुद्धा हॅपी करतात. आणि रेन अँड रेनबो जे आहेत ते काय आहेत? फ्रेंड्स आहेत. दे आर फ्रेंड्स सो ट्रू. सो दिस वॉज आर पोएम अबाउट द रेनबो आफ्टर रेन. ओके, तुम्हाला या पोयमला ट्यूनमध्ये जर शिकायचं असेल, प्रॉपर राईममध्ये, तर चॅनलवरती तीही व्हिडिओ अपलोड आहे. गो थ्रू द व्हिडिओ अँड यू विल लर्न दिस पोयम विथ व्हेरी ब्युटिफुल rhyme. Okay. Now let's discuss the exercise. First question is practice the rhyming pairs. They have given you some of the pairs that you have to write and learn. आपको लिखना है, learn करना है. Lines, times, new, true, play, day, go, glow, sky, high, to, true. Okay, these are all rhyming words from the poem. Next question is read carefully and answer the following questions. First is write the names of two natural things mentioned in the poem. दोन अशा गोष्टी ज्या नॅचरल आहेत, नेचरमधून आहेत, अशा गोष्टींची नावं सांगायची आहेत. व्हॉट आर दोज? दॅट इज रेन अँड रेनबो. सो यू कॅन राईट इट. नेक्स्ट क्वेश्चन इज हू पीप्स आउट आफ्टर द रेन स्टॉप्स. रेन थांबल्यावरती कोण क्लाउड्समधून बाहेर पीप करून बघतो? वी नो दॅट. हू पीप्स आउट? सन. सो द आन्सर इज द सन पीप्स आउट आफ्टर द रेन स्टॉप्स. लिहून घ्या सगळ्यांनी. नेक्स्ट क्वेश्चन रेन फॉल्स डाऊन इन डॅश लाईन्स. हाऊ इज द रेन फॉलिंग? कशा पडत आहेत त्या? कोणत्या कलरच्या लाईन्स आहेत? सिल्वर, सिल्वर लाईन्स. नेक्स्ट नेम द कलर्स दॅट अपिअर इन द स्काय. रेनबो जेव्हा बनतो तेव्हा कोणते कलर्स दिसतात? रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्लू, इंडिगो अँड वायलेट.
टोटल 7 कलर्स. 7 कलर्स असतात. Those who are writing, take a screenshot of this. Next question. What does the poet mean by leaves look new? Leaves नवीन दिसत आहेत म्हणजे काय? ॲक्च्युअलमध्ये नवीन आहेत का ते? नाही. म्हणजे काय आहे? The leaves look clean, fresh and bright after the rain. पाऊस पडल्यावर ते जास्त क्लीन, फ्रेश आणि ब्राईट असे दिसत आहेत. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. मॅच द वर्ड विथ देअर मीनिंग्स. पीप्स. पीप्स म्हणजे काय? क्लाउड्समधून किंवा कशातून तरी बघणे, लुक आउट करणे. ठीक आहे. ग्लो. ग्लो म्हणजे काय? शाईन करणे. फ्रेश. फ्रेश मीन्स क्लीन अँड न्यू, स्वच्छ आणि नवीन. सो राईट डाऊन द मीनिंग्स. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. आन्सर द फॉलोइंग. व्हॉट डू यू लाईक टू डू ऑन अ रेनी डे? रेनी डेला तुम्हाला काय करायला आवडतं? सो द आन्सर इज आय लाईक टू वॉच द रेन. मला पाऊस बघायला आवडतो. प्ले इनडोअर गेम्स. घरामध्ये खेळायला आवडतं. आणि एन्जॉय हॉट स्नॅक्स ऑन अ रेनी डे. मस्त गरम गरम नाश्ता खायला आवडतो. ओके. हे तुम्ही तुमच्या मनाने सुद्धा लिहू शकता. दिस इज अ रेफरन्स आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन इज राईट डाऊन द वर्ड्स फ्रॉम द पोएम दॅट डिस्क्राईब नेचर. नेचर कसा आहे हे डिस्क्राईब करणारे वर्ड्स कोणकोणते आहेत? सो द वर्ड्स आर रेन, क्लाउड्स, रोज, लीव्स, सन, कलर्स, स्काय अँड रेनबो. स्क्रीनशॉट्स घ्या आणि हे आन्सर्स तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन. डू यू फील हॅपी वेन इट रेन्स? जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तुम्हाला आवडतं का? सो द आन्सर इज येस. आय फील व्हेरी हॅपी वेन इट रेन्स. पाऊस पडतो तेव्हा मला खूप आनंद होतो. द वेदर बिकम्स कूल अँड प्लेझंट. वातावरण थंड आणि प्लेझंट, छान असं होतं. द ट्रीज अँड प्लांट्स लुक फ्रेश अँड ग्रीन. ट्रीज अँड प्लांट्स खूप फ्रेश आणि ग्रीन होतात. आय एन्जॉय वॉचिंग द रेन अँड रेनबो इन द स्काय. सो हे पण तुम्ही स्वतःहून लिहू शकता. तरीसुद्धा लिहिणाऱ्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हे तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. क्वेश्चन नंबर 7. कंपोज सिम्पल अँड शॉर्ट पोएम्स. त्यांनी तुम्हाला शब्द दिलेत, तुम्हाला पोएम बनवायचे आहेत. रेन. I have mentioned here, rain falls softly from the sky, clouds go floating way up high, trees and flowers dance with glee, rainy days are fun for me. This is the first poem. Second word is nature. Nature is beautiful and bright, flowers bloom in morning light, birds sing songs throughout the day, nature makes us smile and play. Next are on the birds. Birds fly high in blue sky, singing sweetly as they fly. They build nest upon a tree. Happy little birds are free. Next is on trees. Trees are green and tall and strong, giving shade the whole day long. They give us fruits, flowers, and air, so we must protect them with care. Now question number 8. They have asked us to write more words from your word bank as naming words, ॲक्शन वर्ड्स अँड डिस्क्रायबिंग वर्ड्स. पहिले तर नेमिंग वर्ड्स काय असतात? नेमिंग वर्ड्स म्हणजे एखाद्याचं नाव. ठीक आहे. कोणाचे पण नावं जी आहेत ती आपण इथे लिहू शकतो. ॲक्शन वर्ड्स म्हणजे काय असतात? ॲक्शन्स जसे की डान्स, सिंग, लाफ, ईट, हे सगळे वर्ड्स. आणि डिस्क्रायबिंग वर्ड म्हणजे एखादी गोष्ट कशी आहे? ब्युटिफुल आहे, सॉफ्ट आहे, ब्राईट आहे, फ्रेश आहे, या गोष्टी असतात. ओके. सो व्हेरी क्विकली हे तुम्ही लिहून घ्या तुमच्या बुकमध्ये. These are some of the words that you can write over here as naming words, action words, as well as describing words. Okay, so here our exercise is complete. I hope you have written all the questions, and if you have, then don't forget to like, share and subscribe to the channel and stay tuned for the next chapter.